असा हा कुरकुरीत, पौष्टिक आणि चवीलाही अगदी अप्रतिम लागणारा हा पोह्यांचा नाश्ता तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. अगदी कमी वेळामध्ये आणि खूप कमी साहित्यामध्ये हा अगदी झटपट पदार्थ आपला तयार होतो. तर नमस्कार, मी प्रिया. मी आपल्या प्रियाज व्हेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते. चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. तर सर्वप्रथम आपल्याला एका बोलमध्ये घ्यायचा आहे 1 वाटी पोहा. पोहा तुम्ही कोणताही वापरू शकता, पातळ किंवा जाड. तुमच्याकडे जर का पातळ पोहा असेल तर तो सुद्धा वापरला तरीही चालेल. इथे मी असा हा आपला नॉर्मल कांदे पोह्यांचा पोहा वापरला आहे. तर तो आपल्याला आता स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. चांगला असा स्वच्छ पाणी येईपर्यंत 2 ते 3 वेळा आपल्याला हा पोहा चांगला असा धुवून घ्यायचा आहे. तर हे बघा, आपला पोहा चांगला असा आता धुवून झाला आहे. आता त्यावरती झाकण ठेवून तो 10 मिनटं आपण साईडला ठेवून देणार आहोत. तर आपण एक 10 मिनटानंतर चेक करतोय. पोहा जो आहे तो पाणी खूप शोषून घेतो आणि त्यामुळे असा हा सुका झाला आहे. आता थोडं हाताने आपल्याला पाणी असं शिंपडून त्याला आपल्याला एकदम हाताने मॅश करून घ्यायचे आहे. आपल्याला हे पोह्याचं मिश्रण ओलं नाही करायचं आहे. अगदी आपल्याला तो असं हाताने कुस्करला जाईल इतपत आपल्याला पाणी थोडं असं लागेल तसं शिंपडून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे अगदी सहज एक 5 मिनटामध्ये हा पोहा अगदी सहज कुस्करला जातो. तर हा बघा, अशा प्रकारे आपला इथे पोहा जो आहे त्याचा लगदा आपल्याला इथे तयार झाला आहे. अगदी वाटतच नाही आहे की हा पोहा होता. तर तुम्ही बघू शकता पोहा मस्त असा मॅश झाला आहे. आता यामध्ये आपल्याला मीडियम साईजचे 3 बटाटे कुस्करून टाकायचे आहेत. तर इथे हे मी 3 बटाटे आहेत ना, ती उकडून घेतली आहेत. तर ती आपल्याला हाताने न कुस्करता आपल्याला हे किसून घ्यायचे आहेत. तर हे बघा, इथे आपली तिन्ही बटाटी मस्त अशी किसून झाली आहेत. तर आता मेन टिप म्हणजे आपल्याला पहिलं बटाटा जो आपण किसून घेतला आहे तो आणि पोहा हा चांगला आधी पहिला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. याचा आपल्याला चांगला असा डो बनवायचा आहे. अगदी आपण पिठाचा गोळा तयार करतो तसा आपल्याला एक असा उंडा तयार करायचा आहे. तर तुम्ही बघू शकता आपला बटाटा आणि पोहा मस्त असा मिक्स झाला आहे. आता यामध्ये बाकीच्या गोष्टी आपण ॲड करूयात. तर इथे आपण घेतला आहे एक मीडियम साईजचा कांदा. तर कांदा असा हा एकदम बारीक कट करून घेतला आहे. यामध्ये आपल्याला जेवढं बारीक गोष्टी कापून घेता येतील तेवढ्या बारीक कापून घ्यायच्या आहेत. त्यानंतर यामध्ये घातला आहे अर्धा चमच जिरा, त्यानंतर अर्धा चमच धना पावडर, अगदी पाव चमच हळदी पावडर घालून घ्यायचे आहे. त्यानंतर 1 चमच आपल्याला इथे लाल तिखट घालायचं आहे. यामध्ये जाईल चवीनुसार मीठ. त्यानंतर आपण यामध्ये घालून घेऊयात कसुरी मेथी. खूप मस्त चव येते कसुरी मेथी घातल्याने आणि त्याची हातावरती चोळून घातली आहे मी. त्यानंतर जाईल आवडीनुसार कोथिंबीर. आता हे सगळं मिश्रण आपल्याला हातानेच व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला अगदी हलक्या हाताने हे असं पटापट मिक्स करून घ्यायचं आहे. जास्तसुद्धा प्रेस करून आपण मिक्स नाही करायचं, नाहीतर मग कांदा पाणी सोडू शकतो आणि मग जे आपलं मिश्रण आहे ते असं पातळ किंवा असं ओलसर होऊ शकतो. आणि यामध्ये फक्त आपण कांदा ॲड केला आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा यामध्ये घालू शकता. लाईक शिमला मिर्च किंवा गाजरसुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. तर इथे मी फक्त बेसिक मसाले आणि फक्त एक कांदा घेतला आहे. तर हे बघा, इथे आपलं मिश्रण जे आहे ते तयार झालं आहे. आता याच्या आपण टिक्क्या बनवायला घेऊयात. तर अशा प्रकारे छोटे असे पहिले बोल बनवून घ्यायचे आहेत. तर इथे बघा, तुम्ही बघू शकता आपल्या टिक्क्या तयार झाल्या आहेत. तुम्हाला मी दाखवते कशा बनवल्या ते. हे बघा, असं आपल्याला एक छोटा असा गोळा घ्यायचा आहे. तुम्हाला ज्या साईजची टिक्की पाहिजे त्या साईजचं तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता. आता हा जो गोळा आहे ना, तो आपल्याला पांढऱ्या तीळमध्ये व्यवस्थित असं सगळ्या बाजूने कोट करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर हा असा जो गोळा आहे तो आपल्याला असा प्रेस करून घ्यायचा आहे. ही एक मेन टीप आहे. असं हे प्रेस करून घेतलं की आपले जे तीळ आहेत ते आतमध्ये जाणार आणि मग ते तेलामध्ये टाकल्यावरती जास्त असे करपणार नाही, चेंज कलर होणार नाही. असा हा उंडा आपल्याला व्यवस्थित असा गोळाकार बनवून घ्यायचा आहे आणि असं प्रेस करायचं आहे तळहातावरती. आणि त्यानंतर चांगलं असं बोटाच्या मदतीने आपण त्याला गोलाकार शेप देणार आहोत. तर अशा प्रकारे ही आपली टिक्की तयार करतो आहे. तर तुम्ही बघू शकता आपण आता या टिक्क्या एवढ्या तयार करून घेतल्या आहेत. आता उरलेला जो पीठ आहे त्याच्यासुद्धा आपण अशाच प्रकारे टिक्क्या तयार करून घेणार आहोत. आणि इथे आपण हे जे तीळ घातले आहेत ते पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला नसेल आवडत तर नाही घातले तरीही चालतील.
चला तर मग आता आपण फ्राय करायला घेऊयात. तर फ्राय करण्यासाठी अगदी 2 चमच इथे आपल्याला तेल लागणार आहे. रेसिपी खूप हेल्दी आहे, शिवाय खूप कमी तेलामध्ये आपण ते फ्राय करतोय, त्यामुळे नक्की ही रेसिपी ट्राय करा. तर हे बघा, तेल आपल्याला व्यवस्थित असं सगळ्या पॅनला पसरून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आता आपलं तेल चांगला गरम झाला आहे. आता यामध्ये आपण सगळ्या टिक्क्या घालून घेऊयात, जेवढ्या राहतील तेवढ्या. नॉनस्टिकमध्ये तेल आपला असा हा मध्यभागी येतो, त्यामुळे अशी ही टिक्की आपल्याला मध्यभागी तेलमध्ये ठेवून साईडला करून घ्यायची आहे. आणि गॅसची फ्लेम ही मध्यभागी जास्त लागते, त्यामुळे जे आपण मध्यभागी टिक्की ठेवणार आहोत ती सगळ्यात शेवटला ठेवायची, नाहीतर मग पहिलीच टाकली तर ते करपू शकते. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण इथे एवढ्या टिक्क्या राहिल्या आहेत तेवढ्या आपण यामध्ये घालून घेतल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आता अगदी लो फ्लेमवरती आपल्याला या टिक्क्या 5 ते 6 मिनटं एक साईडने चांगल्या अशा शेकून घ्यायच्या आहेत. आणि मध्ये मध्ये असं हलवून घ्यायचं, म्हणजे एकसारखा शेक लागेल सगळ्यांना. तर तुम्ही बघू शकता, वरच्या साईडने चांगल्या अशा सुकल्या आहेत. आणि आता आपण दुसऱ्या साईडने सुद्धा अगदी लो फ्लेमवरती 3 ते 4 मिनटं शेकून घेणार आहोत. आणि तुम्हाला जर का वरच्या बाजूने तेल लावायचं असेल, थोडं ग्रीस करायचं असेल, तरीही करू शकता. पण मी इथे डायरेक्ट पलटी करून घेत आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता, आपल्या सगळ्या टिक्कीज पलटी करून झाल्या आहेत. आणि मस्त असा खरपूस कलर आला आहे एक साईडने, तुम्ही बघू शकता. दुसऱ्या साईडने सुद्धा मस्त अशा खरपूस भाजल्यानंतर आपण त्या बाहेर काढून घेऊयात. आणि असा हा आपला कुरकुरीत, अगदी कमी साहित्यामध्ये आणि खूप कमी वेळामध्ये इथे आपला स्नॅक्स तयार होतो. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि चॅनलवरती जर का नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.